नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा मित्रांनो, आजचा आपला सराव पेपर क्रमांक 5 येणाऱ्या MPSC कंबाईन ग्रुप सी साठी ही सराव पेपर प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयुक्त राहील। तसेच जे विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांसाठी ही प्रश्नपत्रिका उपयुक्त राहील। बघा, प्रश्न आपण आयोगाच्या धर्तीवर दर्जेदार काढलेले आहेत, तर व्यवस्थित लक्षात घ्या, पहा आणि शेअर करा। चला, जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघा, माझ्या उजव्या हाताला प्रश्न क्रमांक दिला आहे आणि डाव्या साईडला प्रश्न दिलेला आहे। प्रश्न पहिला बघा, 1849 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या परमहंस सभा संदर्भात खालील विधानांचा विचार करा। विधान अ, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या प्रेरणेने या सभेची स्थापना झाली। ब, या सभेचे कामकाज पूर्णपणे उघड व सार्वजनिक स्वरूपाचे होते। क, जातीभेद तोडणे आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हे या सभेचे मुख्य उद्दिष्ट होते। योग्य पर्याय निवडा। आन्सर येईल फक्त अ बरोबर। बघा, परमहंस सभेची स्थापना 31 जुलै 1849 रोजी मुंबईत झाली। या सभेचे कामकाज अत्यंत गुप्तपणे चालत असे, त्यामुळे विधान ब चुकीचे आहे। सभेचे उद्दिष्ट जातीभेद निर्मूलन आणि एकोपा वाढवणे हे होते, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे नाही, त्यामुळे क चुकीचे आहे। त्यानंतर प्रश्न 2, 1875च्या दख्खनच्या दंग्यांची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने नेमलेल्या डेक्कन रॉयल्स कमिशन दंगलीसाठी प्रामुख्याने कोणते कारण जबाबदार धरले होते? ऑप्शन बघा, रयतवारी पद्धतीतील अवाजवी व कडक जमीन महसूल आकारणी। बी, सावकारांकडून होणारी फसवणूक आणि व्याजांचा मोठा दर। सी, दुष्काळी परिस्थितीत सरकारने मदत न देणे। डी, शेतकऱ्यांचे पाश्चात्य शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष। आन्सर येईल रयतवारी पद्धतीतील आवाजवी व कडक जमीन महसूल आकारणी। स्पष्टीकरण बघा, जरी दंगे सावकारांविरुद्ध झाले असले तरी डेक्कन रॉयल्स कमिशनने आपल्या अहवालात स्पष्ट केले की रयतवारी पद्धती अंतर्गत सरकारने लागू केलेली कडक आणि अति महसूल आकारणी हेच शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे आणि संतापाचे मूळ कारण होते। प्रश्न 3, क्रांतिकारक चळवळी संदर्भात अभिनव भारत संघटनेबाबत खालील विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? खाली विधान दिलेले आहेत आपल्याला। ए, 1900 मध्ये नाशिक येथे स्थापन झालेल्या मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत मध्ये झाले। बी, जोसेफ मॅजिनी या इटालियन देशभक्ताच्या चरित्राचा या सभेच्या सदस्यांवर मोठा प्रभाव होता। सी, या संघटनेच्या वतीने पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी लंडनमध्ये बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकली। डी, अनंत कानेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध केला, तो अभिनव भारतशी संबंधित होता। आन्सर येईल सी, या संघटनेच्या वतीने पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी लंडनमध्ये बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकली हे विधान अयोग्य आहे। लंडनमध्ये बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्यासाठी सावरकरांनी सेनापती पांडुरंग महादेव बापट यांना पॅरिसला पाठवले होते। पांडुरंग सदाशिव खानखोजे यांना नाही, खानखोजे हे गदर चळवळीशी संबंधित होते। त्यानंतर प्रश्न 4, खालील आदिवासी व शेतकरी उठाव आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा। बघा, अ गट दिलेला आहे, भिल्लांचा उठाव खानदेश, कोळ्यांचा उठाव पुणे नगर, रामोशांचा उठाव सावंतचे बंड कोकण। आन्सर येईल अ, भिल्लांचा उठाव खानदेश काजीसिंग, कोळ्यांचा उठाव पुणे नगर भाऊ खरे, रामोशांचा उठाव उमाजी नाईक आणि सावंतांचे बंड कोकण फोंड सावंत। बघा, खानदेशातील भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व काजीसिंग यांनी केले। कोळ्यांच्या उठावात भाऊ खरे, चिमणाजी जाधव सक्रिय होते आणि रामोशांचे नेतृत्व आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी केले आणि सावंतवाडीत फोंड सावंतांनी बंड पुकारले होते। प्रश्न 5, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेल्या कार्याविषयी खालील विधाने अभ्यासा।
विधान अ. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे झाली. ब. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार करणारे पहिले मुखपत्र होते. क. या समाजाने विवाहासाठी पुरोहितांची अनिवार्यता नाकारून मंगलाष्टके स्वतः रचली. अचूक विधाने असणारा पर्याय निवडा. आन्सर येईल अ, ब, क. बघा, तिन्ही विधाने पूर्ण सत्य आहेत. कृष्णराव भालेकर यांनी 1877 मध्ये दीनबंधू सुरू केले, जे सत्यशोधक चळवळीचे मुख्य व्यासपीठ बनले. पुरोहितांशिवाय विवाह लावण्याची पद्धत या समाजाने रूढ केली. प्रश्न 6. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या वडाळा आणि शिरोळा सत्याग्रहाचे मुख्य स्वरूप काय होते? आन्सर येईल मीठाचा कायदा मोडून सरकारी मीठ आगार ताब्यात घेणे. महाराष्ट्रात समुद्रकिनारी सविनय कायदेभंगाचे रूपांतर मीठ सत्याग्रहात झाले. मुंबईतील वडाळा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोळा येथील मिठागारांवर हजारो सत्याग्रहांनी धाड टाकून मीठ उचलले आणि कायदेभंग केला. प्रश्न 7. ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीचा महाराष्ट्रातील विकासासंदर्भात बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आन्सर येईल जगन्नाथ शंकरशेठ आणि माउंट स्टुअर्ट एलिफिस्टन. मुंबई प्रांताचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एलिफिस्टन यांच्या पुढाकाराने आणि नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या आर्थिक व सामाजिक सहकार्याने 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक सोसायटी, नंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. प्रश्न 8. भारतातील कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ. त्यांनी 1880 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या भारतातील पहिल्या कामगार संघटनेची स्थापना केली. ब. त्यांनी कामगारांसाठी रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. क. ते सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे प्रमुख कार्यकर्ते होते. योग्य पर्याय निवडा. आन्सर येईल अ, ब, क. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली आणि ब्रिटिश सरकारला 10 जून 1890 रोजी रविवारी सुट्टी जाहीर करण्यात भाग पाडले. ते महात्मा फुलेंचे खंदे समर्थक आणि सत्यशोधक चळवळीचे नेते होते. प्रश्न 9. 1942च्या भारत छोडो आंदोलनात सातारा येथे स्थापन झालेल्या प्रतिसरकारबाबत कोणते विधान चुकीचे आहे? बघा, हे विधान क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या प्रतिसरकारचे नेतृत्व केले. बी. या सरकारने स्वतःची न्यायव्यवस्था, कर गोळा करण्याची पद्धत आणि तुफान सेना उभारली होती. सी. सातारा प्रतिसरकार हे अवघ्या 6 महिन्यात ब्रिटिश सरकारने पूर्णपणे मोडून काढले. डी. यामध्ये वायदी चव्हाण आणि अच्युतराव पटवर्धन यांनी भूमिगत राहून मदत केली. आन्सर येईल सी. सातारा प्रतिसरकार हे अवघ्या 6 महिन्यात ब्रिटिश सरकारने पूर्णपणे मोडून काढले. हे विधान चुकीचे आहे. सातारा येथील प्रतिसरकार हे अवघ्या 6 महिन्यात संपले नाही, तर ते 1943 ते 1946 या प्रदीर्घ काळापर्यंत ब्रिटिश प्रशासनाला समांतर असे यशस्वीपणे चालले. त्यामुळे विधान सी हे अयोग्य आहे. प्रश्न 10. पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी स्थापन केलेल्या संस्थांचा योग्य कालानुक्रम कोणता आहे? आन्सर येईल आर्य महिला समाज, शारदा सदन, मुक्ती सदन, कृपा सदन. पंडिता रमाबाईंनी सर्वप्रथम 1882 मध्ये आर्य महिला समाज स्थापन केला. त्यानंतर मार्च 1889 मध्ये शारदा सदन मुंबई, पुणे, त्यानंतर केळगाव येथे मुक्ती सदन 1898 आणि पतित स्त्रियांसाठी कृपा सदन सुरू केले. प्रश्न 11. महाराष्ट्रातील भूगर्भीय खडक प्रणाली संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ. धारवड प्रणालीचे खडक महाराष्ट्रात प्रामुख्याने नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आढळतात, ज्यात मॅग्नेटचे साठे आहेत. ब. गोंडवाना कालखंडातील खडक प्रणाली केवळ कोकण किनारपट्टीच्या भागात आढळते आणि त्यात दगडी साठे आहेत. योग्य पर्याय निवडा. आन्सर येईल फक्त अ, बरोबर. धारवड खडक पूर्व विदर्भात आढळतात आणि ते खनिजांनी समृद्ध आहेत. विधान अ बरोबर आहे. मात्र गोंडवाना खडक प्रणाली पूर्व विदर्भातील वर्धा, वैनगंगा खोऱ्यात म्हणजेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात आढळते, कोकणात नाही. तर विधान ब चुकीचे आहे. त्यानंतर प्रश्न 12. महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांबाबत खालील पैकी कोणते विधान अयोग्य आहे? इथे विधानं दिलेले त्यापैकी आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे आहे. आन्सर येईल डी. महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना वार्षिक तापमान कक्षा सातत्याने कमी होत जाते. स्पष्टीकरण बघा, समुद्र किनाऱ्याजवळ कोकण सम हवामान असते, त्यामुळे
तापमानकक्षा कमी असते. पूर्वेकडे विदर्भाकडे जाताना खंडितेमुळे तापमानकक्षा वाढत जाते, कमी होत नाही. त्यामुळे डी विधाने चूक आहे, बाकी बरोबर आहे. प्रश्न 13. महाराष्ट्रातील रेगूर काळी मृदा संदर्भातील खालील वैशिष्ट्यांचा अभ्यास करा. या मृदेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तिला काळा रंग प्राप्त होतो. या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी असते. बेसॉल्ट खडकाच्या विदारणातून या मृदेची निर्मिती झाली आहे. योग्य विधान निवडा. आन्सर येईल फक्त अ आणि क. बघा, रेगूर मृदेमध्ये चिकण मातीचे प्रमाण जास्त असल्याने तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त असते, कमी नाही. तर विधान ब चुकीचे आहे. आणि टिटॅनियम फेरस मॅग्नेटॉइड हे या लोहामुळे तिला काळा रंग येतो. त्यानंतर प्रश्न 14. महाराष्ट्रातील खालील पर्वत शिखरांच्या त्यांच्या उंचीनुसार उतरताक्रम असणारा योग्य पर्याय निवडा. आन्सर येईल कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, सप्तशृंगी. बघा, उंचीचा उतरताक्रम कळसुबाई 1646, साल्हेर 1567, महाबळेश्वर 1438, सप्तशृंगी 1416 मीटर असा आहे. प्रश्न 15. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्या घनतेबाबत खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे. आन्सर येईल महाराष्ट्राची सरासरी लोकसंख्या घनता 365 प्रति चौरस किलोमीटर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता 365 आहे. तर मुंबई उपनगरची घनता सर्वाधिक म्हणजे 20,925 आहे. तर गडचिरोलीची सर्वात कमी म्हणजे 74 आहे. प्रश्न 16. महाराष्ट्राच्या राजकीय सीमेबाबत खालील विधाने तपासा. बघा, अ विधान राज्याला एकूण 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभली आहे. ब मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक 8 जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात. क तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. योग्य विधाने असणारा पर्याय निवडा. आन्सर येईल फक्त अ आणि ब. क चुकीचे आहे. तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत हे विधान चुकीचे आहे. बघा, महाराष्ट्राला 6 राज्ये गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा व 1 केंद्रशासित प्रदेश म्हणजे दादरा नगर हवेली लागून आहेत. मध्य प्रदेशला 8 जिल्हे लागतात. तेलंगणाला 4 जिल्हे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड लागतात, 5 नाही. म्हणजे इथे तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. प्रश्न 17 बघा, खनिज संपत्ती आणि त्यांचे महाराष्ट्रातील प्रमुख क्षेत्र यांच्या योग्य जोड्या लावा. बघा, बॉक्साईट, क्रोमाईट, चुनखडी, लोहखनिज आणि ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला कोल्हापूर, रत्नागिरी, भंडारा, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली, चंद्रपूर. तर आन्सर येईल ए बॉक्साईट, कोल्हापूर, रत्नागिरी, क्रोमाईट, भंडारा, सिंधुदुर्ग, चुनखडी, यवतमाळ, चंद्रपूर आणि लोहखनिज गडचिरोली, चंद्रपूर. बघा, ॲल्युमिनियमचे अशुद्ध रूप असलेले बॉक्साईट कोल्हापूर, रत्नागिरीत आढळते आणि क्रोमाईट भंडारा व सिंधुदुर्गात, चुनखडीचा सर्वाधिक साठा यवतमाळ, चंद्रपूरमध्ये आणि लोहखनिज गडचिरोली, सुरजागड येथे आढळते. प्रश्न 18. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्हा मुख्यालयातून प्रत्यक्ष जात नाही. आन्सर येईल परभणी. बघा, समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातून जातो. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे. तो परभणी जिल्ह्यातून जात नाही. प्रश्न 19. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ही वने 200 सेंटीपेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या पश्चिमेकडील भागात आढळतात. ब किंदळ, अंजन, जांभूळ आणि रानफणस ही या वनामधील प्रमुख वृक्ष प्रजाती आहेत. योग्य पर्याय निवडा. आन्सर येईल दोन्ही बरोबर. बघा, निमसदाहरित वने सदाहरित आणि दमट पानझडी वनांच्या दरम्यानच्या भागात 200 सेंटीमीटर पाऊस आढळतो. या वनामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे किंदळ, जांभूळ व रानफणस हे वृक्ष प्रामुख्याने आढळतात. 20. नदी जोड प्रकल्प आणि बहुउद्देशीय धरणासंदर्भात तोतला डोह धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे. आन्सर येईल पेंच नदी, नागपूर. बघा, तोतला डोह धरण मेघदूत जलाशय हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात पेंच नदीवर बांधलेले आहे. हा आंतरराज्य प्रकल्प महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या दरम्यान बांधला गेलेला आहे.
प्रश्न 21. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधानांचा विचार करा. अ. उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग असून ती न्यायालयाद्वारे अंमलात आणता येते. जस्टिसेबल. ब. 42व्या घटनादुरुस्ती कायदा 1976 द्वारे उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या 3 शब्दाचा समावेश करण्यात आला. अचूक विधान निवडा. आन्सर येईल फक्त ब. उद्देशपत्रिका राजघटनेचा अविभाज्य भाग आहे. केशवानंद भारती खटला. परंतु ती गैर न्यायप्रविष्ट आहे, म्हणजेच तिच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाता येत नाही. विधान अचुकीचे आहे. तर 42व्या दुरुस्तीने 3 शब्द जोडले गेले. विधान ब बरोबर आहे. ते 3 शब्द समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. प्रश्न 22. मूलभूत हक्कांतर्गत असलेल्या कलम 19 मधील स्वातंत्र्यावर खालीलपैकी कोणत्या कारणास्तव वाजवी बंधने घालता येत नाहीत? आन्सर येईल सरकारवरील राजकीय टीका किंवा विरोध. बघा, कलम 19(2) अंतर्गत भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालण्यासाठी एकूण 8 आधार आहेत, ज्यामध्ये देशाची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, न्यायालयाचा अवमान इत्यादींचा समावेश आहे. सरकारवरील शांततापूर्ण राजकीय टीका हा बंधन घालण्याचा वैध आधार नाही. प्रश्न 23. मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये यांच्या संदर्भात कोणते विधान अयोग्य आहे? आन्सर बघा, मार्गदर्शक तत्त्वांचे वर्गीकरण घटनेत अधिकृतपणे समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी असे केले आहे. हे विधान अयोग्य आहे. बघा, घटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वांचे कोणतेही अधिकृत वर्गीकरण म्हणजेच गांधीवादी, समाजवादी असे केलेले नाही. अभ्यासाच्या सोयीसाठी तज्ज्ञांनी असे वर्गीकरण केलेले आहे. त्यामुळे विधान हे अयोग्य आहे. बाकी इतर विधाने बरोबर आहेत. प्रश्न 24. घटनेच्या कलम 368 नुसार होणाऱ्या घटनादुरुस्ती प्रक्रियेबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडताना राष्ट्रपतीच्या पूर्वमंजुरीची आवश्यकता असते. ब. दोन्ही सभागृहामध्ये घटनादुरुस्ती विधेयकाबाबत मतभेद झाल्यास संयुक्त बैठक बोलवण्याची तरतूद नाही. योग्य पर्याय निवडा. आन्सर येईल फक्त ब बरोबर. बघा, घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची गरज नसते. त्यामुळे विधान अचुकीचे आहे. घटनादुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची स्वतंत्र विशेष बहुमताने मंजुरी आवश्यक असते. यात संयुक्त बैठकीची कोणतीही तरतूद नाही. विधान ब बरोबर आहे. प्रश्न 25. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या क्षमादानाच्या अधिकारांची तुलना करताना कोणते विधान चुकीचे ठरते? विधाने बघा. आन्सर येईल बी. राष्ट्रपती आणि राज्यपाल दोघांनाही फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा समान अधिकार आहे. स्पष्टीकरण बघा. फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे, राज्यपालांना नाही. राज्यपाल फाशीची शिक्षा स्थगित, प्रलंबित किंवा बदलू शकतात, परंतु ती पूर्णपणे रद्द करू शकत नाही. त्यामुळे बी हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर प्रश्न 26. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांसंदर्भात खालील विधाने तपासा. अ. 91व्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. ब. पंतप्रधान वैयक्तिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात, तर मंत्रिमंडळ सामूहिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असते. अचूक नसलेले म्हणजे चुकीचे विधान निवडा. आन्सर येईल फक्त ब. बघा, कलम 75 नुसार मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते आणि वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असते. विधानामध्ये ही रचना उलटी दिली असल्याने विधान ब हे चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न 27. लोकसभा अध्यक्षांच्या अधिकाराबाबत खालील विधानांचा विचार करा. अ. एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार अध्यक्षांचा असतो. ब. 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतराच्या कारणावरून सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना असून त्यावर न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकत नाही. योग्य विधान निवडा. आन्सर येईल फक्त अ. बघा, धनविधेयकाबाबत अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. विधान अबरोबर. किहोटो होलोहॉन खटल्यानुसार 1992 पक्षांतरांच्या मुद्द्यावर अध्यक्षांच्या निर्णयाचे न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकते. त्यामुळे विधान ब हे चुकीचे आहे. प्रश्न 28 बघा. सर्वोच्च न्यायालय कलम 32 आणि उच्च न्यायालय कलम 226 यांच्या प्राधिलेख काढण्याच्या अधिकारांची तुलना करा. बघा, विधाने दिलेली आहेत आपल्याला. हे सर्वोच्च न्यायालयाच्या प्राधिलेख अधिकार क्षेत्र उच्च न्यायालयापेक्षा जास्त व्यापक आहे.
बी. उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठीच प्राधिलेख काढू शकते. सी. उच्च न्यायालयाच्या प्राधिलेख अधिकार मूलभूत हक्कासह इतर कायदेशीर हक्कांच्या रक्षणासाठी वापरता येतो, त्यामुळे तो व्यापक आहे. डी. दोन्ही न्यायालये केवळ संसदेच्या संमतीनेच प्राधिलेख जारी करू शकतात. आन्सर येईल सी. उच्च न्यायालयाच्या प्राधिलेख अधिकार मूलभूत हक्कासह इतर कायदेशीर हक्कांच्या रक्षणासाठी वापरता येतो, त्यामुळे तो व्यापक आहे. बघा, कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध रीट काढू शकते, तर कलम 226 नुसार उच्च न्यायालय मूलभूत हक्कांव्यतिरिक्त इतर सामान्य कायदेशीर बाबींसाठी रीट काढू शकते, त्यामुळे उच्च न्यायालयाचे हे अधिकार क्षेत्र व्यापक आहे. प्रश्न 29. राज्य विधान परिषदेची निर्मिती व किंवा बरखास्ती करण्याबाबतची घटनात्मक प्रक्रिया कशी आहे? विधाने बघा, संबंधित राज्याचा राज्यपाल स्वतःच्या अधिकारात विधान परिषद बरखास्त करू शकतो. बी. संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव विशेष बहुमताने मंजूर केल्यावर संसद साध्या बहुमताने कायदा करून निर्णय घेते. सी. संसदेला 2/3 बहुमताने घटना दुरुस्ती करूनच विधान परिषद स्थापन करता येते. डी. राष्ट्रपतीच्या अध्यादेशाद्वारे थेट विधान परिषदेची निर्मिती करता येते. आन्सर येईल बी. संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव विशेष बहुमताने मंजूर केल्यावर संसद साध्या बहुमताने कायदा करून निर्णय घेते. बघा, कलम 169 नुसार जर राज्याच्या विधानसभेने एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 बहुमताने ठराव संमत केला तर संसद साध्या बहुमताने कायदा करून विधान परिषद निर्माण किंवा रद्द करू शकते. प्रश्न 30 बघा. प्रश्न 30. 73व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 नुसार पंचायती राज व्यवस्थेतील खालीलपैकी कोणती तरतूद ही राज्यांसाठी ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही? ऑप्शन बघा. ए. ग्रामसभेची स्थापना करणे. बी. सर्व स्तरावर अनुसूचित जाती व जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव ठेवणे. सी. पंचायत राज संस्थांमध्ये इतर मागासवर्गांसाठी जागा आरक्षित ठेवणे. डी. पंचायतीचा कार्यकाळ 5 वर्ष निश्चित करणे आणि निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेणे. आन्सर येईल पंचायत राज संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी ओबीसी साठी जागा आरक्षित ठेवणे हे अनिवार्य नाही. प्रश्न 31. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक कॅग यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ. CAG म्हणजेच कॅगचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा 65 वर्षे यापैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत असतो. ब. ते पद मुक्त झाल्यानंतर भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अधीन इतर कोणतेही पद धारण करण्यास पात्र असतात. योग्य विधान निवडा. आन्सर येईल फक्त अ बरोबर. बघा, कलम 148 नुसार CAGचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयाचा असतो, परंतु तो सेवानिवृत्तीनंतर केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही लाभाच्या पदावर काम करू शकत नाही. ब विधान हे चूक आहे. प्रश्न 32 बघा. कलम 356 अंतर्गत राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत कोणते विधान योग्य आहे? खाली विधाने दिलेले वाचा आणि आन्सर द्या. आन्सर येईल बघा. सी. राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांची साध्या बहुमताने मंजुरी लागते. स्पष्टीकरण बघा. राष्ट्रपती राजवटीच्या उद्घोषणेला संसदेने 2 महिन्याच्या आत साध्या बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते. एका मंजुरीनंतर ती 6 महिने लागू राहते व वाढवत कमाल 3 वर्षे करता येते. यात मूलभूत हक्कांवर परिणाम होत नाही. प्रश्न 33. केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सरकारी आयोग खालीलपैकी कोणती महत्त्वाची शिफारस केली होती? आन्सर येईल कलम 356. राष्ट्रपती राजवटचा वापर अत्यंत दुर्मिळ आणि शेवटचा पर्याय म्हणून केला जावा. बघा, 1983च्या सरकारी आयोगाने स्पष्ट शिफारस केली होती की कलम 356चा वापर राजकीय कारणासाठी न करता अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच केला जावा. आयोगाने अखिल भारतीय सेवा चालू ठेवण्याचे समर्थन केले होते. त्यानंतर प्रश्न 34. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि तो कोणत्या कलमात समाविष्ट आहे? आन्सर येईल 102वी घटनादुरुस्ती कलम 338B.
बघा 2018च्या 102व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन राज्यघटनेत कलम 368B समाविष्ट करण्यात आले. 338 हे SC साठी आणि 338A हे ST आयोगासाठी आहे. प्रश्न 35. राज्याचा महाधिवक्ता पदासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. त्यांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते आणि त्यांचा कार्यकाळ घटनेने 5 वर्ष निश्चित केला आहे. त्यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात बोलण्याचा आणि मतदान करण्याचा पूर्ण अधिकार असतो. अयोग्य विधान निवडा. आन्सर येईल दोन्ही. बघा दोन्ही विधाने अयोग्य आहेत. कलम 165 नुसार महाधिवक्ता हा राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो. त्याचा कार्यकाळ निश्चित नाही आणि ते विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, बोलू शकतात, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. जे दोघं विधाने चुकीचे आहेत. प्रश्न 36. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणी संदर्भात खालील संकल्पना अभ्यासा. बाजार किमतीला असणारे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच देशाच्या भौगोलिक सीमेत उत्पादित वस्तू व सेवांचे मौद्रिक मूल्य होय. साधन किमतीला असणारे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच देशाचे खरे राष्ट्रीय उत्पन्न मानले जाते. योग्य विधान निवडा. आन्सर येईल दोन्ही बरोबर. त्यानंतर बघा प्रश्न 37. भारतातील दारिद्र्य मोजमापासाठी गठीत केलेल्या सुरेश तेंडुलकर समिती 2005 ने खालीलपैकी कोणती पद्धत वापरली. आन्सर येईल B. अन्न, शिक्षण आणि आरोग्य यावरील प्रति महिना प्रति व्यक्ती उपभोग्य खर्च ही पद्धत वापरली. URP आणि MRP. बघा तेंडुलकर समितीने केवळ उष्मांक आधारित दारिद्र्य मोजण्याची जुनी पद्धत नाकारली आणि शिक्षण व आरोग्यावरील खर्चाचा समावेश करून जीवनमान किंमत निर्देशांक वापर केला. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स. प्रश्न 38. भारतीय कृषी क्षेत्रात प्रामुख्याने आढळणाऱ्या अदृश्य व छुप्या बेरोजगारचे मुख्य लक्षण कोणते आहे. आन्सर येईल अतिरिक्त कामगारांची सीमांत उत्पादकता 0 असणे. बघा छुपा बेरोजगार म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त लोक एकाच कामात गुंतलेले असणे. त्याला आपण छुपी बेरोजगारी असे म्हणतो. प्रश्न 39. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परिमाणात्मक पत नियंत्रण साधनांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. आन्सर येईल कर्ज व तारण यामधील गाळा निश्चित करणे. बघा CRR, SLR आणि OMO ही परिमाणात्मक किंवा संख्यात्मक साधने आहेत. बघा CRR, SLR आणि OMO म्हणजेच खुल्या बाजारातील रोखे खरेदी विक्री ही परिमाणात्मक किंवा संख्यात्मक साधने आहेत. त्यानंतर प्रश्न 40. FRBM कायदा 2003 म्हणजेच फिनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्टचे मुख्य उद्दिष्टे काय आहे. आन्सर येईल वित्तीय तूट आणि महसुली तूट टप्प्याटप्प्याने कमी करून वित्तीय शिस्त आणणे. बघा स्पष्टीकरण. राजकोषीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा 2003 हा सरकारची वित्तीय आणि महसुली तूट नियंत्रित करून शाश्वत वित्तीय शिस्त निर्माण करण्यासाठी लागू करण्यात आला होता. प्रश्न 41. वस्तू व सेवा कर परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटनेच्या कलम 279A नुसार GST परिषदेची स्थापना राष्ट्रपतीद्वारे केली जाते. केंद्रीय अर्थमंत्री हे या परिषदेचे अध्यक्ष असतात आणि यात सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असतो. परिषदेमध्ये कोणताही निर्णय घेण्यासाठी उपस्थित व मतदान करणाऱ्यांचे किमान 2/3 बहुमताची गरज असते. अचूक विधान निवडा. आन्सर येईल फक्त आणि बघा स्पष्टीकरण. GST परिषदेत कोणताही निर्णय घेण्यासाठी उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांना किमान 3/4 म्हणजेच 75% बहुमताची आवश्यकता असते. 2/3 नाही. त्यामुळे विधान चुकीचे आहे आणि केंद्रीय मताला 1/3 आणि राज्यांना 2/3 वजन असते. प्रश्न 42. बघा भारताच्या पंचवार्षिक योजना आणि त्यांचे मुख्य प्रतिमान यांच्या योग्य जोड्या जुळवा. बघा हे साईडला आपल्याला योजना दिलेल्या आहेत आणि साईडला प्रतिमानं दिलेली आहेत. तर आन्सर येईल
बघा पहिली योजना हेराल्ड डोमट प्रतिमान कृषी विकास, दुसरी योजना महानोबिस प्रतिमान जड उद्योग आणि पाचवी योजना दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन आणि नववी योजना स्थैर्यासह वाढ आणि आत्मनिर्भरता. प्रश्न 43. भारताच्या वैदेशिक क्षेत्रासंदर्भात चालू खात्यावरील तूट वाढवण्यास खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत ठरतात? कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत झालेली मोठी वाढ, देशांतर्गत सोन्याच्या आयातीमध्ये झालेली प्रचंड वाढ, परदेशातून भारतीयांनी मायदेशी पाठवलेल्या पैशात झालेली वाढ. योग्य पर्याय निवडा. आन्सर येईल फक्त आणि ब. बघा कच्च्या तेलाची आणि सोन्याची आयात वाढल्याने विदेशी चलन बाहेर जाते व चालू खात्यावरील तूट वाढते. मात्र परदेशातील भारतीयांनी पैसे पाठवल्यास देशात विदेशी चलन येते, ज्यामुळे तूट कमी होते, वाढत नाही. म्हणजे हे विधान चुकीचे आहे. प्रश्न 44. भारतीय वित्तीय बाजारातील ट्रेझरी बिल्स बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आन्सर येईल सी. हे भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI द्वारे 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवसांच्या कालावधीसाठी जारी केले जाते. प्रश्न 45. मानव विकास निर्देशांक मोजताना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या 3 आयामांचा विचार करते? आन्सर येईल आरोग्य, जन्मवेळेचे आयुर्मान, शिक्षण, शालेय शिक्षणाची वर्षे आणि राहणीमान, दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. बघा HDI हे 3 मुख्य आयाम आहेत: दीर्घ व निरोगी आयुष्य, ज्ञान, शिक्षण आणि सुसज्ज जीवनमान. प्रश्न 46. कृषी क्षेत्रातील किमान आधारभूत किंमत MSP संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. कृषी खर्च आणि किंमत आयोग च्या शिफारशीनुसार केंद्र सरकार वर्षातून 2दा एकूण 22 बंधनकारक पिकांसाठी MSP जाहीर करते. स्वामीनाथन आयोगाने MSP ची गणना करताना C2 खर्चाच्या 50% जास्त C2 + 50% किंमत देण्याची शिफारस केली होती. आन्सर येईल दोन्ही बरोबर. प्रश्न 47. बघा 1991च्या आर्थिक सुधारणानंतर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी लागू केलेल्या महारत्न दर्जा मिळवण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? आन्सर येईल बी. कंपनीला आधीच नवरत्न दर्जा मिळालेला असावा आणि गेल्या 3 वर्षात सरासरी निव्वळ नफा 15,000 कोटीपेक्षा जास्त असावा. बघा महारत्न दर्जा मिळवण्यासाठी कंपनीकडे आधी नवरत्न दर्जा असणे अनिवार्य असून मागील 3 वर्षात तिने निव्वळ 15,000 कोटी आणि वार्षिक निव्वळ 15,000 कोटीपेक्षा जास्त असणे आवश्यक असते. त्यानंतर प्रश्न 48. भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांश बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य ठरते? आन्सर येईल देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये 15 ते 59 वयोगटातील कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण आश्रित लोकसंख्येपेक्षा जास्त असणे. त्याला आपण लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हटले जाते. प्रश्न 49. नीती आयोग आणि भूतपूर्व नियोजन आयोग यांच्यातील मुख्य रचनात्मक फरक कोणता? आन्सर येईल नीती आयोग हा एक थिंक टँक म्हणून काम करतो आणि सहकारी फेडरलिझम अंतर्गत राज्यांना समान भागीदारी देतो, तर नियोजन आयोग केंद्राकडून योजना लादायचा. स्पष्टीकरण बघा. नियोजन आयोग राज्यांवर योजना लादायचा म्हणजे टॉप डाऊन आणि निधी वाटप करायचा, तर नीती आयोग 1 जानेवारी 2015 रोजी स्थापन झाला, जो राज्यांच्या सहभागाने बॉटम अप दृष्टिकोन राखून केवळ सल्लागार थिंक टँक म्हणून काम करतो, त्याला निधी वाटपाचे अधिकार नाहीत. प्रश्न 50. प्रधानमंत्री जन धन योजना चे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? आन्सर येईल सी. वंचित आणि गरीब कुटुंबांना बँकिंग प्रणालीशी जोडून व्यापक आर्थिक समावेशन साधणे. प्रश्न 51. जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या गतीमध्ये बदल झाल्यामुळे तो आपली दिशा बदलतो. या घटनेला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. अपवर्तनादरम्यान प्रकाशाचा खालीलपैकी कोणता गुणधर्म बदलत नाही? आन्सर येईल प्रकाशाची वारंवारता. बघा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचा वेग आणि तरंगलांबी बदलतात, परंतु प्रकाशाची वारंवारता ही त्याच्या स्रोतावर अवलंबून असते. त्यामुळे
त्यामुळे माध्यम बदलले तरी ते पूर्णपणे स्थिर राहते. प्रश्न 52 बघा. ध्वनी तरंगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ध्वनी हे अणुतरंग आहेत ज्यांच्या प्रवासासाठी माध्यमाची आवश्यकता असते. वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रवास करताना ध्वनीचा वेग हा वायू माध्यमात सर्वाधिक आणि स्थायू माध्यमात सर्वात कमी असतो. अयोग्य विधान निवडा. आन्सर येईल फक्त बघा स्पष्टीकरण. ध्वनीचा वेग माध्यमाच्या लवचिकता आणि घनतेवर अवलंबून असतो. ध्वनीचा वेग हा स्थायू माध्यमात सर्वाधिक, द्रवात त्यापेक्षा कमी आणि वायू माध्यमात सर्वात कमी असतो. विधान उलट दिल्यामुळे चुकीचे आहे. प्रश्न 53. जर एखाद्या परिपथामध्ये R रोध असणारे 3 रोधक एकसर जोडणीत जोडले तर त्यांचा परिणामी रोध RS होतो आणि समांतर जोडणीत पॅरेलल जोडल्यास तो RP होतो. या दोन्ही जोडण्यामधील गुणोत्तर RS/RP काय असेल? आन्सर येईल 9. प्रश्न 54. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांच्या आवर्ती कल बाबत कोणते विधान अचूक किंवा बरोबर आहे? आन्सर येईल C. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म कमी होत जातो. स्पष्टीकरण बघा. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा केंद्रीय प्रभार वाढल्याने अणू त्रिज्या कमी होते आणि अधातू गुणधर्म वाढतो, म्हणजेच धातू गुणधर्म कमी होतो. विधान C बरोबर. हॅलोजन हे 17व्या घनात असतात. प्रश्न 55 बघा. खालील रासायनिक संयुगे आणि त्यांची रासायनिक नावे यांच्या योग्य जोड्या जुळवा. आन्सर येईल ए. बघा च 2 म्हणजे खाण्याचा सोडा, सोडियम बायकार्बोनेट, धुण्याचा सोडा, सोडियम कार्बोनेट, विरंजक चूर्ण, कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड आणि तुरटी म्हणजे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. बघा खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट आणि विरंजक चूर्ण म्हणजे कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड. या पद्धतीने आपल्याला जोड्या लावता येतील. प्रश्न 56. कार्बन आणि त्याच्या संयुगासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हिरा हा प्रखर विद्युत सुवाहक आहे कारण त्याच्या स्फटिक रचनेत मुक्त इलेक्ट्रॉन असतात. ग्रॅफाइटमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर 3 कार्बन अणूसोबत एकाच प्रतलात जोडलेला असतो. योग्य विधान निवडा. आन्सर येईल फक्त बरोबर. बघा हिऱ्यामध्ये सर्व 4 संयुजा इलेक्ट्रॉन बंधात गुंतलेले असल्याने मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, त्यामुळे हिरा विद्युत अवाहक आहे. हे विधान चूक आहे. प्रश्न 57 बघा. वनस्पती वर्गीकरणाच्या पद्धतीनुसार खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये प्रामुख्याने वाहिन्या संस्था विकसित झालेली असते मात्र त्यांना फुले व बिया येत नाही? आन्सर येईल टेरिडोफायटा. बघा टेरिडोफायटा हा वनस्पती सृष्टीतील पहिला असा गट आहे ज्यांच्यामध्ये पाणी व अन्नाच्या वाहनासाठी सहानुभूती असतात. हे अपुष्प वर्गात येतात म्हणजे त्यांना फुले फळे येत नाहीत. उदाहरणार्थ नेचे. प्रश्न 58. प्राणी वर्गीकरणातील आर्थ्रोपोडा संधिपाद या संघाबाबत कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे? आन्सर येईल यांचे शरीर मऊ असून त्यावर कॅल्शियम कार्बोनेटचे कडक कवच असते. बघा मऊ शरीर आणि कॅल्शियमचे कवच हे मॉलस्का म्हणजे मृदुगाय संघाचे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ गोगलगाय. आणि संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडा या प्राण्यांचे बाह्य कवच कायटिनयुक्त असते, त्यामुळे विधान डी चुकीचे आहे. प्रश्न 59. मानवी पचन संस्थेमध्ये यकृतामधून स्रवणाऱ्या पित्तरसाचे मुख्य कार्य कोणते आहे? आन्सर येईल बी. जठरामधून आलेल्या आम्लयुक्त अन्नाला आम्लारी धर्मी बनवणे आणि चरबीचे पायसीकरण म्हणजे इम्युसिफिकेशन ऑफ फॅट्स करणे. बघा स्पष्टीकरण. पित्तरसात कोणतेही पाचक एन्झाईम नसते. त्याचे मुख्य कार्य जठरातील आम्लधर्मी अन्नाला अल्काईन बनवणे हे आहे, जेणेकरून स्वादुपिंडातील एन्झाईम्स काम करू शकतील तसेच
ते फॅटचे लहान कणात रूपांतर करतात म्हणजे पायसीकरण करतात. प्रश्न 60. मानवी मेंदूच्या अनुमस्तिष्क या भागाचे प्रमुख कार्य खालीलपैकी कोणते आहे? आन्सर येईल बी. शरीराचा तोल सांभाळणे आणि स्नायूच्या ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणणे. बघा, प्रमस्तिष्क हे बुद्धी व विचारांचे केंद्र आहे, तर अनुमस्तिष्क हे शरीराचा तोल सांभाळते. मस्तिष्क पुच्छ हे अनैच्छिक क्रिया नियंत्रित करते. त्यानंतर प्रश्न 61. पेशी अंगके आणि त्यांची कार्य यांच्या जोड्यांचा विचार करा. बघा, तंतुकणिका, पेशीचे ऊर्जा केंद्र, एटीपी निर्मिती. ब. रायबोझोम्स, प्रथिनांचे संश्लेषण. क. लयकारिका, पेशीची आत्मघातकी पिशवी. आन्सर येईल वरील सर्व योग्य. बघा, दिलेल्या तिन्ही पेशी अंगकाची कार्य अचूक आहेत. तंतुकणिकेत क्रेब्स चक्राद्वारे एटीपीच्या रूपात ऊर्जा तयार होते आणि रायबोझोम्स प्रथिने बनवतात, तर लयकारिका जुन्या पेशी घटकांना पचवून नष्ट करतात. प्रश्न 62. जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगाबाबत खालीलपैकी कोणता गट केवळ विषाणूजन्य रोगांचा आहे? आन्सर येईल एड्स, डेंग्यू, पोलिओ, गोवर हे विषाणूमुळे होतात. तर गट ए मधील बघा, क्षयरोग, कॉलरा, टायफॉइड हे जीवाणूमुळे होतात, तर गट सी मधील आदिजीव व जंतामुळे होतात म्हणजे मलेरिया, अमिबियासिस आणि हत्तीरोग हे आदिजीवमुळे होतात. प्रश्न 63. वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या प्रकाश अभिक्रिया आणि अंधार अभिक्रिया कुठे घडून येतात? आन्सर येईल ए. प्रकाश अभिक्रिया हरितलवकाच्या थायलॉकॉइड ग्रॅनामध्ये आणि अंधार अभिक्रिया स्ट्रोमा मध्ये होते. बघा, प्रकाश अभिक्रिया ही सूर्याच्या प्रकाशात हरितलवकाच्या ग्राना किंवा थायलॉकॉइड थरात होते, जिथे पाणी फुटून ऑक्सिजन हवेत सोडला जातो. आणि अंधार प्रक्रिया ही प्रकाशाशिवाय स्ट्रोमा द्रवरूप भाग मध्ये होते, जिथे CO2 चे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. प्रश्न 64. अन्नसाखळीतील ऊर्जेच्या प्रवाहासंदर्भात लेनमन यांच्या 10% नियमानुसार 10% लॉ काय घडते? आन्सर येईल एक पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे जाताना केवळ 10% ऊर्जाच पुढे हस्तांतरित होते, तर 90% ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात नष्ट होते. बघा, लेनमन 1942च्या नियमानुसार परिसंस्थेत एक उत्पादकाकडून प्राथमिक द्वितीयक भक्ष्यकाकडे जाताना प्रत्येक टप्प्यावर केवळ 10% ऊर्जा जैविक स्वरूपात साठवली जाऊन पुढे जाते. उर्वरित 90% ऊर्जा चयापचय क्रिया व उष्णतेत खर्च होते. प्रश्न 65. भारताच्या अंतराळ मोहिमेसंदर्भात भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक बाबत कोणते विधान सत्य आहे? आन्सर येईल सी. GSLV मध्ये तिसऱ्या टप्प्यात अत्यंत कमी तापमानावर चालणारे क्रायोजेनिक इंजिन वापरले जाते, जे द्रवरूप हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर चालते. प्रश्न 66. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 घोषणेनुसार देशातील मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्यासाठी लागू केलेल्या नवीन कर रचनेमध्ये कोणत्या दराने बदल सुचवले आहेत? आन्सर येईल 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. बघा, चालू वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वित्तीय शिस्त राखत नवीन कर प्रणाली अंतर्गत 3 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आले आहे, तर पुढील टप्प्यांची कर रचना सुटसुटीत करण्यात आली आहे. प्रश्न 67. 2025 ते 26 या वर्षात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या विस्ताराबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. ब्रिक्स गटामध्ये नवीन देशांचा अधिकृत समावेश करून जागतिक अर्थव्यवस्थेतील ग्लोबल साऊथचे प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर दिला गेला. ब. भारताने नवीन सदस्यांच्या समावेशाला पूर्णपणे विरोध दर्शवून व्हेटो अधिकाराचा वापर केला. योग्य पर्याय निवडा. आन्सर येईल फक्त अ बरोबर. बघा, ब्रिक्स समूहाने बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेला बळ देण्यासाठी आपल्या सदस्यत्वाचा विस्तार केला आहे. भारताने सर्व समावेशकतेच्या तत्वावर ग्लोबल साऊथच्या देशांचे स्वागत केले आहे, त्यामुळे विरोध करण्याचे विधान ब हे चुकीचे आहे.
प्रश्न 68. अलीकडेच पार पडलेल्या प्रतिष्ठित खेलो इंडिया युथ गेम्सच्या पदक तालिकेत खालीलपैकी कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? आन्सर येईल महाराष्ट्र. बघा, खेलो इंडिया युथ गेमच्या अलीकडील आवृत्तीत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य राखत सर्वाधिक पदकासह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. प्रश्न 69. 2025 ते 26च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड झालेल्या संस्थेचे व्यक्तीचे मुख्य कार्य कोणते आहे? आन्सर येईल बी. अणुबॉम्बचे दुष्परिणाम आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी जागतिक मोहीम राबवणे. बघा, अलीकडील नोबेल शांतता पुरस्कार हा आण्विक निःशस्त्रीकरणासाठी आणि हिरोशिमा नागासाकीसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या चळवळीला शांततेचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न 70. संसदेने मंजूर केलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम, महिला आरक्षण कायदा याच्या अंमलबजावणी संदर्भात खालील विधाने तपासा. या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा आरक्षित केल्या जातील. ब. हे आरक्षण कायदा संमत झाल्याबरोबर देशातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना थेट लागू झाले आहे. योग्य विधान निवडा. आन्सर येईल फक्त अ बरोबर. हा कायदा लोकसभा आणि राज्यसभा विधानसभासाठी 33% आरक्षण देतो. विधान अ बरोबर आहे. मात्र याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही नवीन जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि त्यानंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होणार आहे. त्यामुळे थेट लागू होण्याचे विधान ब हे चुकीचे आहे. प्रश्न 71. भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या गगनयान मोहिमेच्या मानवरहित चाचणीस पाठवण्यात आलेल्या भारतीय महिला रोबोटचे नाव काय आहे? आन्सर येईल व्योम मित्र. प्रश्न 72. पर्यावरण क्षेत्रात जाहीर झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नवीन स्थळांचा रामसर स्थळांचा जागतिक यादीत समावेश करण्यात आलेला आहे? आन्सर येईल वरील सर्व स्थळे महाराष्ट्रात रामसर म्हणून घोषित आहेत. बघा, वरील सर्व स्थळे रामसर स्थळामध्ये येतात. लोणार सरोवर आणि नांदूर मधमेश्वर. बी. ठाणे खाडी आणि नवीन घोषित झालेले विदर्भातील दलदलीचे क्षेत्र. बघा, महाराष्ट्रात नांदूर मधमेश्वर नाशिक पहिले आणि लोणार सरोवर बुलढाणा दुसरे आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य तिसरे. यांच्यानंतर नवीन 65 जागांचा समावेश करण्यात आला असून राज्याची एकूण रामसर संख्या वाढली आहे. त्यानंतर प्रश्न 73. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना किती आर्थिक मदत दिली जाते? आन्सर येईल 1500 रुपये. प्रश्न 74. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन येईल न्यायमूर्ती संजीव खन्ना. त्यानंतर प्रश्न 75. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मधील भारताच्या स्थानाबाबत खालील विधाने विचारात घ्या. भारताने तंत्रज्ञान आणि स्टार्टअप इकोसिस्टममधील प्रगतीमुळे पहिल्या 40 देशांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. ब. या निर्देशकांत आफ्रिकेतील देश पहिल्या क्रमांकावर आहे. आन्सर येईल फक्त अ बरोबर. बघा, जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे जारी होणाऱ्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताने आपली रँकिंग सुधारून 39 ते 40व्या क्रमांकाच्या आसपास स्थान मजबूत केले आहे. प्रश्न 76. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात होणारी समुद्री चाचण्यांची आणि ड्रोन हल्ल्यांची आव्हाने रोखण्यासाठी कोणती विशेष मोहीम राबवली आहे? आन्सर येईल ऑपरेशन संकल्प. बघा, अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात व्यापारी जहाजांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन संकल्प अंतर्गत आपल्या युद्धनौका तैनात केल्या असून समुद्री चाचण्यांचे अनेक हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले आहेत. त्यानंतर प्रश्न 77. नीती आयोगाने जाहीर केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टे SDG इंडेक्स मध्ये देशातील कोणत्या राज्याने समग्र कामगिरीत अव्वल स्थान कायम राखले आहे? आन्सर येईल केरळ. बघा, नीती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टे भारत निर्देशांकात आरोग्य, शिक्षण आणि लिंग समानता या निर्देशांकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत केरळ राज्याने देशात प्रथम स्थान राखले आहे.
प्रश्न 78. प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि टाटा सनचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना मरणोत्तर खालीलपैकी कोणत्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे किंवा त्यांच्या स्मृत्यर्थ विशेष पुरस्कार घोषित झाला आहे? आन्सर येईल भारतरत्न. महाराष्ट्र किनारपट्टीवर उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या वाळवंट बंदर प्रकल्पाबाबत कोणते विधान बरोबर आहे? आन्सर येईल हे पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ उभारण्यात येत असून हे देशातील प्रमुख 13वे महाबंदर ठरणार आहे. प्रश्न 80. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? आन्सर येईल रॉकेटरी द नंबी इफेक्ट. आर माधवन दिग्दर्शित आणि इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाला 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गौरव मिळाला. प्रश्न 81. बघा गणिताचे प्रश्न आहेत. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या 504 पट आहे तर त्या व्यवहारात झालेला शेकडा नफा किती? आन्सर येईल 25%. बघा 82. एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर साल शेकडा दशादशे किती असेल? बघा सरळ व्याजाचे सूत्र लागून त्यात संख्या लागून आपल्याला तो सोडवता येईल. प्रश्न 83. क यांनी अनुक्रमे 20,000, 30,000 आणि 40,000 गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना एकूण 18,000 नफा झाला तर नफ्यातील बचा वाटा किती? बघा आन्सर येईल 6,000. या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. त्यानंतर पुढे बघा 84. ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी एक आगगाडी एका खांबाला 9 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी मीटरमध्ये किती असेल? आन्सर येईल बघा 150. खाली स्पष्टीकरण दिले त्यानुसार तुम्ही सोडवू शकतात. त्यानंतर बघा 85. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि ब तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो तर दोघांनी मिळून एकत्र काम सुरू केले तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? सोपं हे पण तुम्ही सोडवू शकतात. आन्सर येईल 8 दिवस. त्यानंतर 86. बघा 5 मित्रांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे. जर त्यामध्ये त्यांच्या शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 2 वर्षांनी वाढते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असेल? सरासरीचे उदाहरण आहे. आन्सर येईल 34 वर्ष. खाली स्पष्टीकरण दिले त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. प्रश्न 87. बघा एका पिशवीत 5 पांढरे आणि 4 काळे चेंडू आहेत. त्या पिशवीतून यादृच्छिकपणे एक चेंडू काढल्यास तो पांढरा असण्याची संभाव्यता किती? आन्सर येईल 5/9. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 88. दोन संख्यांचे गुणोत्तर 3/4 असून त्यांचा लसावी 120 आहे तर त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या कोणती? आन्सर येईल 30. त्यानंतर 89. दुपारी 2:40 घड्याळाच्या तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? आन्सर येईल 160 अंश. त्यानंतर 90. जर एका सांकेतिक भाषेत रोज हा शब्द TPUG असा लिहिला जातो तर त्याच भाषेत MPC हा शब्द कसा लिहिला जाईल? आन्सर येईल OQUE. बघा त्यानंतर 91. खालील अक्षर मालिका पूर्ण करा. आन्सर येईल U. बघा 92. एका रांगेत अमितचा उजवीकडून 15वा क्रमांक आहे आणि राहुलचा डावीकडून 18वा क्रमांक आहे. जर त्या दोघांच्या दरम्यान 6 मुले असतील तर त्या रांगेत किमान किती मुले असू शकतात? आन्सर येईल 25 मुले. त्यानंतर 93. विधाने बघा. सर्व वकील हुशार आहेत. काही हुशार व्यक्ती प्राध्यापक आहेत. निष्कर्ष बघा. काही वकील प्राध्यापक आहेत. 2. एकही प्राध्यापक वकील नाही. योग्य पर्याय निवडा. बघा इथे वेन आकृती काढून तुम्हाला हे सोडवायचं आहे. आन्सर येईल निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एक निघतो म्हणजे आयदर ऑर. प्रश्न 94. हा ब च्या दक्षिणेला 5 किलोमीटर अंतरावर आहे. क हा ब च्या पूर्वेला 12 किलोमीटर अंतरावर आहे तर आणि क मधील थेट किमान अंतर किती
किलोमीटर असेल. आन्सर येईल 13 किलोमीटर. तर बघा प्रश्न 95. एका सांकेतिक भाषेत अधिक म्हणजे गुणिले, वजा म्हणजे भागिले, गुणिला म्हणजे अधिक आणि भागिला म्हणजे वजा, तर त्या चिन्हांच्या संख्या चेंज करून तुम्हाला ते सोडवायचं आहे. आन्सर येईल बघा 15. प्रश्न 96. त्याचा आन्सर येईल ब. त्यानंतर प्रश्न 97. त्याचा आन्सर येईल बुधवार बी. प्रश्न 98. त्याचा आन्सर येईल 200 आणि प्रश्न 99. त्याचा आन्सर येईल पूर्व आणि प्रश्न 100. त्याचा आन्सर येईल 5. बघा हे सर्व उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत आणि सोडून तुम्हाला तुमची स्वतःची उत्तरं काढायची आहे आणि नंतर टॅली करायची आहे. ओके. चालू घडामोडी आणि मॅथ रिझनिंग तुम्हाला दिवसातून 2-2 तास दिले तरी काही हरकत नाही, कारण त्यावरच तुमचा स्कोर डिपेंड आहे. बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.